धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्र्याचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. देशाच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला आहे. भारताने दुसऱ्यांदा T20 सामन्यात झिम्बाब्वेला 90 धावांनी पराभूत केले, पण विजयासाठी 219 धावा देताना ईशान किशनने 41 धावाची खेळी खेळल्याची महत्वाची ठरली. या खेळीसह ईशानने विराट कोहलीला मागे टाकले आहे. एका वर्षात T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. सध्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये पाणी आवक वाढली असून या धरणाची पाणी पातळता वाढली आहे. गेल्या 24 तासांमध्ये मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयाला 6.06% वाढ झाली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा झाला. दिल्लीत झालेल्या या घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला हालचालींना वेग आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले. त्यामध्ये त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी कुणाची भेट घेतली आणि कुणाशी चर्चा केली याची मात्र कमालीची गुप्तता बाळगण्यात आल्याचे दिसले. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केल्याने पंचगंगा नदीच्या पाणी यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले. दुसरीकडे पुण्यात पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यातही वाढ झाली असून सांगली विभागाने कृष्णा खोऱ्यात संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी कर्नाटक प्रशासनाला अलमट्टी धरणातून विसर्जन वाढवण्याची विनंती केली आहे. J10 न्यूज.